रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडियाच्या वतीने परभणीच्या शारदा महाविद्यालयातील कैलासवासी हेमराजाजी जैन सभागृहात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी, डॉक्टर भारत नांदुरे, डॉक्टर खिल्लारे, प्राचार्य डॉक्टर बबनराव पवार, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार आसाराम लोमटे, ज्येष्ठ पत्रकार व सत्कारमूर्ती विजय जोशी, संतोष धारासुरकर, दिलीप माने, हेमंत कौसडीकर, नितीन धूत, रमाकांत कुलकर्णी, राजा पुजारी उपस्थित होते. दर्पण दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र दृष्टीने जनक बाळशास्त्री जांभेकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांना जागा नाही, त्यांनी पाठीमागे उभे राहिले तरी चालते. ज्येष्ठ पत्रकारांना आपण बसण्याची स्फूर्ती द्यावी. ज्येष्ठ पत्रकार यांना, तरुण पत्रकारांनी उभं राहावं. सन्माननीय इस्माइल भाई, इधर बेटा सब, इधर इधर. हाँ सर एक मिनिट. यावेळी बोलताना कुलगुरू इंद्रमणी यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेचे महत्त्व विशद केले. नमस्कार. हमारे साथी जो एसपी साहब चले गए, उसके अलावा हमारे प्राचार्य जी हैं यहाँ, पवार जी और सुरेश नायक जी और भारत नांदुरे जी, प्रमोद धामरे जी और सभी वरिष्ठ श्रेष्ठ जो पत्रकार यहाँ उपस्थित हैं, देवियों एवं सज्जनों, सबसे पहले तो मुझे यहाँ इनवाइट करने के लिए मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ, क्योंकि ये आज जो है सभी परभणी के पत्रकार यहाँ पर परभणी जिला मराठी पत्रकार संघ व शारदा महाविद्यालय परभणी के द्वारा दर्पण दिन हुआ ज्येष्ठ पत्रकारों सत्कार सोहला जो कार्यक्रम है, उसमें अपने को पा करके मैं बहुत खुश महसूस कर रहा हूँ. पत्रकार और पत्रकारिता ये बहुत समाज और देश के लिए एक बहुत महत्वपूर्ण अंग है. हमारे साथी ने कहा कि चौथा स्तंभ है डेमोक्रेसी का, लेकिन तीनों स्तंभ तभी काम करेंगे जब चौथा स्तंभ होगा. क्योंकि जैसे चारपाई है, तीन आप उसके पांव लगा दो तो वो स्टेबल नहीं हो सकती. उसी तरीके से जो देश की सस्टेनेबिलिटी है, डेमोक्रेसी की जो सस्टेनेबिलिटी है, ज्यादा चलती रहे, वो उसके लिए पत्रकारिता या ये चौथा स्तंभ बहुत जरूरी है. मित्रों, डेमोक्रेसी की जो स्वाभिमान है, इसको जब हम बाहर जाते हैं, मैं बहुत विदेशों में गया हूँ, जाने का मौका मिलता है, तो वहाँ पर जब आप पहुँचते हैं तो आपको लोग इतनी श्रद्धा और इतनी इज्जत के निगाह से देखते हैं. ये भारत के हैं और भारत में बहुत सस्टेनेबल डेमोक्रेसी है. आज के 20 साल पहले मैं जर्मनी गया एक बड़े प्रोग्राम में, वो 2 महीने का प्रोग्राम था वहाँ पे, तो 20 कंट्री के लोग आए थे और उनको उनमें अपना लीडर चुनना था, जिसे वो स्पीकर कहते थे, कि वो स्पीकर जो होगा वो यूनिवर्सिटी के अथॉरिटी से बीच में कनेक्ट रहेगा स्पीकर. तो जब वहाँ बात आई कि स्पीकर चुनना है, तो बिना किसी भी बात के कहे इंडिया का जो आदमी है वही स्पीकर चुन दो. मैं आपको बताऊं, ये डेमोक्रेसी का महत्व है. और ये वहाँ जाकर के आप महसूस करते हैं कि कितने महान देश के आप जो बाशिंदे हैं, कितने महान देश के आप नागरिक हैं. क्योंकि तो वहाँ पर कौन से लोग थे, इंडोनेशिया, ढेर सारे ऐसे और एशियन कंट्रीज के, साउथ अमेरिकन कंट्रीज के लोग थे जो डेमोक्रेसी के रस को चख नहीं पाते हैं. थोड़ा कुछ होता है, थोड़े दिन बाद सब गड़बड़ा जाता है. तो वहां जाकर के महसूस हुआ
कि इस जो डेमोक्रेसी का क्या महत्व है और उस महत्व को इंश्योर करने का काम ये चौथे स्तंभ का है। जहां पर ये मजबूत नहीं है वहां डेमोक्रेसी मजबूत नहीं। पहली बात। दूसरी कि जब चौथा स्तंभ है तो उसका दायित्व क्या है, वो आपसे बेहतर कोई नहीं जानता कि वाचडॉग का काम करना है। जो पावर में है, जनता की द्वारा चुने गए या जनता के चुने गए लोगों द्वारा अपॉइंट किए गए जो लोग हैं, वो कैसे काम कर रहे हैं, उनके लिए वाचडॉग और सच्चा वाचडॉग करना, सच्चा वाचडॉग करना कि 10 से बस नहीं। और उसके लिए मैं मानता हूं कि जर्नलिस्ट बहुत, और वो मेंशन भी हुआ, जोशी साहब ने मेंशन किया कि बहुत निश्चल आदमी जो होगा वही अच्छा जर्नलिस्ट हो सकता है। निश्चल आदमी होना चाहिए जर्नलिस्ट के लिए। अगर निश्चल नहीं है, देखा होगा कि जो अच्छा पत्रकार है वो अच्छा लेखक भी हो जाता है, वो अच्छा कवि भी हो जाता है। ये भी तो कवि लेखक होने के लिए निश्चलता पहली इंपॉर्टेंट चीज। अगर आप निश्चल नहीं तो अच्छे लेखक कभी हो ही नहीं सकते आप, ये मेरा दावा। और इसीलिए अगर आप निश्चल नहीं हैं तो आप अच्छे पत्रकार भी नहीं हो सकते, ऐसा मेरा मानना है। इसका मतलब है कि आप सभी लोग को मैं मानता हूं कि सभी अच्छे पत्रकार हैं, तो निश्चल हैं, देशभक्त हैं, समाजभक्त हैं, देशभक्त हैं, समाजभक्त हैं। जोशी जी ने कहा, हमारे साथी ने कहा कि लास्ट में जो आदमी खड़ा है क्या उसको उसका हक मिल रहा है? ये पत्रकार का काम है, खोज के लाना कि कौन है जिसको न्याय नहीं मिल रहा है, न्याय दिलवाना। तो दो तरीके की जिम्मेदारियां हैं, एक कि वाचडॉग का काम करना और दूसरा जनता तक एक्यूरेट विश्वसनीय सूचना पहुंचाना, समाचार पहुंचाना। दूसरा वो दोनों तरफ है, जनता तक विश्वसनीय। क्योंकि हम लोग साइंस में काम कर रहे हैं, तो हमारा क्या होता है, राइटिंग के एथिक्स है। तो राइटिंग के एथिक्स में पहला एथिक्स हम मानते हैं एज ए रिसर्चर, हमारे 250-300 रिसर्च पेपर है और ढेर सारी चीजें हैं, लिखा हमने। तो हमने लिखते समय पहली बार हमें जब हम शुरुआत किए थे तभी हमारे गुरु ने बताया कि लेखक और मतलब रीडर और राइटर, पाठक और लेखक के बीच में एक टैसिट अंडरस्टैंडिंग होती है, वो बहुत बड़ी चीज है। टैसिट अंडरस्टैंडिंग इसका मतलब क्या कि एमओयू साइन नहीं हो रहा है लेकिन एमओयू है। एमओयू समझ रहे हैं आप ना, कि ऐसा जनता के और उनके बीच में एमओयू नहीं साइन हुआ लेकिन टैसिट अंडरस्टैंडिंग। वो क्या है, जो आप लिख रहे हो वो मैं पढ़ रहा हूं और उसी को सही मान रहा हूं। तो अगर आप गलत लिख रहे हो तो फिर आप मेरे साथ छल कर रहे हो, क्योंकि मैंने पाठक, मैंने आप बोला, मैंने उसको मान लिया। तो ये एक बहुत बड़ी आवश्यकता हो जाती है कि जो लेखक और पाठक के बीच में, और वो लेखक पत्रकार जो है उसको उसके ज्यादा पाठक, हम जब रिसर्च पेपर लिखते हैं तो एक सेगमेंट केवल पढ़ता है, उससे एक सेगमेंट पढ़ता है, एक लेवल के ऊपर की क्वालिफिकेशन और आदमी पढ़ता है। आप समझिएगा मैं क्या कहना चाह रहा हूं, मेरे मनोगत कहे आप करने के लिए ना, तो वो एक लेवल का आदमी पढ़ता है। तो वो हो सकता है कहेगा चलो ये बकवास लिख रहा है, ये तो मैं जानता हूं सब्जेक्ट को, ये जो लिख रहा है ये ठीक नहीं लिख रहा है। साइंस में बात कर रहा हूं, मैंने कोई थ्योरी लिखी, कोई एक्सपेरिमेंट लिखा, तो एक्सेप्ट भी कर सकता है, रिजेक्ट कर सकता है। लेकिन जो पत्रकार का लेखन है उसको जो पढ़ने वाला है उसके कोई विशेष, वो कोई भी हो सकता है, किसी एक सेगमेंट के लिए नहीं आप लिखते हैं, समाज के लिए, लार्जर समाज के लिए लिखते हैं। और मैं उत्तर प्रदेश से आता हूं, तो पूर्वी उत्तर प्रदेश से आता हूं, वहां तो आप बिलीव नहीं करेंगे कि चाय के दुकान पे बैठा आदमी और वो 15 दिन पुराना अखबार भी मांगता है, वही दे दो मुझे पढ़ना है। 7 दिन पुराना अखबार भी पढ़ता है। अखबार पढ़ना सबसे बड़ी शौक, जब खाली टाइम मिला अखबार पढ़ना। मेरे खुद गांव में एक ब्रदर है, मैं कई बार देखा तो वो 10 दिन का अखबार लाए
पढ़ना है, तो एक खेती में है वो, तो वो अखबार लेकर के इतना आपके पाठक बहुत है। और आप ये ना समझिएगा कि जितने पेपर आपके बिके वही आपके पाठक है। एक पेपर को आप 10 तो मान ही लीजिए, कम से कम एक पेपर से 10 पाठक। तो आप पेपर की संख्या और पाठक की संख्या एक नहीं है, 1:10 है, या इससे भी ज्यादा हो सकती है। चाय की दुकान पे जो पेपर है वो 100 लोग 200 लोग भी पढ़े होंगे उसको, शाम को उसमें देखने लायक ही कुछ नहीं रह जाता। आप कहीं गए हो, मैं अपने क्षेत्र की बात बता रहा हूँ वहां पे। तो ये इसका मतलब क्या है, मैं आपके महत्वों को रेखांकित कर रहा हूँ, आपका कितना महत्व है उसको रेखांकित कर रहा हूँ। लेकिन मैं ये भी समझता हूँ कि जैसे मेरा अपना मन कहता है कि इस सेक्टर को बहुत सपोर्ट की जरूरत है, सपोर्ट की जरूरत है, अस्थायित्व की जरूरत है। जैसे हम क्या कहते हैं, और सेक्टर में ढेर सारा सपोर्ट दे रही है, सरकार भी सपोर्ट दे रही है, और CSR की सपोर्ट होती है। तो चौथा स्तंभ रहेगा कहाँ? वो चौथा स्तंभ मजबूत कैसे होगा? वो पिलर को कैसे हम सॉलिडिफाई करें, उसको इतना मजबूत बनाएं, आर्थिक मजबूत भी बनाएं, कोई सिस्टम हो कि हम उसको कह सके भाई तुम सच बोलो और तुम्हारा तो जो है आर्थिक केयर और ये वो सिस्टम लेगा। ऐसा कुछ मेरा मन कहता है। मैं इसमें एक्सपर्ट नहीं हूं, मैं इसका बहुत बड़ा जो है क्या कहते हैं ज्ञाता नहीं हूं, लेकिन मेरा एक मानना है कि अर्थ बिना सब व्यर्थ, अर्थ बिना सब व्यर्थ। अब वो जैसे कभी लोग होते हैं ना, एक तो बहुत बड़े हो जाते हैं तो करोड़ों कमाने लगते हैं, तो उनका तो बस एक था। लेकिन ज्यादातर ऐसे होते हैं कि बहुत अनसर्टेन आमदनी। तो वो मैं सोच रहा था कि क्या होना चाहिए, और उसमें संघ का भी बड़ा काम रोल हो सकता है। संघ का मतलब कि संघ को सिर्फ ये नहीं कि कुछ लोगों को सम्मानित कर दिया और एक साल में एक काम किया, उसको मजबूत करके उसको फंडिंग सीख करनी चाहिए। जैसे आजकल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडिंग है, बड़े जो ये हैं कॉर्पोरेट वर्ल्ड से कहीं से भी फंडिंग ली जाए, फंडिंग लेकर के पत्रकार वेलफेयर पर काम हो। उनको मेरे दिमाग में बैठे बैठे ऐसा आ रहा था कि ऐसा क्या हो सकता है कि कुछ पत्रकार या पत्रकार इनको रिफ्रेशर कोर्स हो, उसके लिए भेजा जाए, कहीं ट्रेनिंग का सिस्टम हो, बड़े कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज भी होती हैं पत्रकारों की, उसमें परभनी से कैसे भेजा जाए, वो जाके देखने की दुनिया में क्या हो रहा है पत्रकारिता में, हम कैसे नए टूल और नई टेक्निक्स कैसे लाई जा सकती। ऐसा मेरा सोचना है कि कैसे ये, और पुरस्कृत भी आपका ये नहीं कि हमने जैसे एक वो बना के दे दिया, कुछ भाई ऐसा पुरस्कार हो जिसमें मैं फार्मर को भी जब पुरस्कार के लिए कहता हूँ तो मैंने कहा कुछ इसमें धनराशि डालो, धनराशि बिना जो है ना वो बहुत ज्यादा। अभी हम ये फार्मर का प्रोग्राम था लातूर में, तो उसमें हमने जिनोम सेवियर कहते हैं, जो लोग ट्रेडिशनल वैरायटी को इकट्ठा कर रहे हैं और बना के रखे हैं, बहुत मेहनत करते हैं। तो मैंने कहा कि एक साल दे दिया और एक ये दे दिया तो उससे तो बात बढ़ गई। तो भाई 25,000, 15,000, 10,000 फर्स्ट सेकंड थर्ड इस तरीके का अवार्ड टाइप का या कुछ पारितोषिक कुछ इस तरीके का भी अगर वो फंडिंग रहेगी ना तो उसके थ्रू भी कर सकते हैं। ये किस तरीके की सोच होनी चाहिए, सोच मतलब बनना चाहिए। लेकिन जब तक उनको मेरा कहना है कि संघ या कोई संस्था ही कर सकते, इंडिविजुअल नहीं, इंडिविजुअल तो उसमें कंट्रीब्यूट करे कि भाई इसमें कंट्रीब्यूट करें, ऐसा मेरा ये है सोचना है कि ऐसा होना चाहिए। और इस चौथे स्तंभ को ये बिल्कुल ऐसे पिलर की तरह काम करे और अधिक रहे, निर्भय रहे, निर्भीक रहे, सच्चा रहे, साफ दिल रहे। और ऐसे काम किया ताकि भारत माँ की, भारती की जो मैंने आपको बताया कि जब हम बाहर जाते हैं तो केवल डेमोक्रेसी के नाम पर पूजा करते हैं। आप नहीं समझेंगे कि भारत का आज इसी डेमोक्रेसी के नाम पर, मैं आपको पहले कैरेक्टरिस्टिक्स बता रहा हूँ, आपका आर्थिक और ये सब एक तरफ है, लेकिन डेमोक्रेसी जनता का राज्य, जनता के लिए, जनता द्वारा,
इसका बाहर बहुत सम्मान है। मैं जापान में अभी रिसेंटली था, तो मुझे निकलते एयरपोर्ट पर लिखा था बाहर जाने का रास्ता हिंदी में, जापान में हिंदी में। मैं नाइजीरिया में था, तो इंडियन सुन करके, अरे डेमोक्रेसी, आप अफ्रीकन कंट्री में जाइए, रोजाना इधर उधर हो रहा है, वहां पर जो है ना डेमोक्रेसी। तो मैं आपको विनम्र अभिनंदन करता हूं कि ये जो चौथा पिलर है, हमारे किसी साथी ने कहा शायद पहला पिलर होना चाहिए, मैंने कहा चौथा पिलर ही ठीक है, चौथा पिलर ही ठीक है। तो तीनों पिलर ठीक काम करो, इसलिए मेरा चौथा पिलर मेरा बहुत इंपॉर्टेंट होगा, क्योंकि पहला बन गया तो फिर दूसरी जिम्मेदारी। आप समझ रहे क्या कहना है? आपकी बात को मैं सुन रहा था। तो चौथा ही ठीक हूं मैं, क्योंकि तुम तीनों के कामों को देखूंगा मैं, तब मैं चौथा हूं। इसलिए मैं कहना चाहता हूं कि चौथा पिलर ही में ठीक हूं। कभी कभी वो नंबर ठीक होता है, पहला तुम लेजिस्लेचर हो गया, एग्जीक्यूटिव हो गई, फिर आपका न्यायपालिका हो गई है बाबा, तीनों ठीक से काम करो, इसलिए चौथा में खड़ा हूं। तो इसलिए चौथा पिलर ही में ठीक हूँ। फोर्थ पिलर जो नाम दिया गया है, बिल्कुल ठीक हूँ। आपको मैं जो है जितने लोग सम्मानित किए गए उनको मैं विनम्र अभिनंदन करता हूँ, और उनके जो है कई लोग बहुत सीनियर हैं, उनके स्वास्थ्य की और जो है अच्छे दीर्घायु की मैं कामना करता हूँ, क्योंकि आपका जो संरक्षण है वो नए लोगों के लिए बहुत महत्वपूर्ण है, वो आपसे सीखेंगे। और पत्रकारिता में मैं देख रहा हूँ कि कुछ गुरु शिष्य से परंपरा दिख रही है, सीनियर लोग अपने सीनियर का पांव छू रहे हैं, तो इसका मतलब है कि सीखा है उन्होंने उनसे। इसलिए ये भी पत्रकारिता में ये जरूरी है, गुरु शिष्य परंपरा, क्योंकि उनको बताते रहना और उनको चलते रहना। मेरा थोड़ा इतना राय जरूर है कि जैसे आपने वरिष्ठम लोगों को लिखा, ऐसे कनिष्ठ जो हैं और मिडिल एज के लोगों के लिए भी इस तरीके से कोई जो है ना प्रोग्राम होना चाहिए, क्योंकि यंगर को जो है मेरा एक मानना है, सीनियर लोगों से बात कर रहा हूँ, कि जो यंगर आदमी है उनकी सबसे ज्यादा जिम्मेदारी है, क्योंकि जिसको इस दुनिया में जितने ज्यादा दिन रहना है उतने ज्यादा उसकी जिम्मेदारी है। ये मेरी फिलॉसफी है, ये मैं अपने छात्रों को भी समझाता हूँ, टीम को भी समझाता हूँ कि हम आगे चल रहे हैं, लेकिन तुम्हारा ठीक होना बहुत जरूरी है। इसलिए जो यंगर और मिडिल एज के लोग हैं उनको भी जो है इनकरेज करना, सम्मानित करना, ट्रेन करना, उनको कैसे मेन धारा में कैसे रखा जाए उसमें जोड़ना, वो भटक न जाए, है ना, इसमें भी बताना, उनकी काउंसलिंग करना, सर्वनिंग करना, टाइट करना, जो भी है वो बड़े लोग करें, ऐसा मेरा मानना है। और मैं आपके साथ आकर के मैं और देर तक रुकता, मैंने बताया कि नेशनल टीम आई हुई है, उन्हें कुछ लोगों को तुरंत ही निकलना है, शाम को उनकी औरंगाबाद से फ्लाइट है, तो आपके पास आकर के मुझे बहुत अच्छा लगा। एक बार सबका फिर से अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पत्रकारांचं समाज जीवनातील महत्त्व आपल्या भाषणात विशद केलं। सर्व मान्यवर पत्रकार बंधूंनो, आज सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपणाला या ठिकाणी आपण बाळशास्त्री जांभेकरांना वंदन करू माझे दोन शब्द सुरू करतो। बाळशास्त्री जांभेकरांनी जी आपल्याला देदीप्यमान परंपरा दिलेली आहे पत्रकारितेची, ती आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे नेलेली आहे, हे आजच्या दिनी आपलं प्रातिनिधिकपणाने आपण या ठिकाणी बघू शकतो। पत्रकार हा समाजाचा आरसा आहे हे म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही। समाजाच्या मनात असतं, म्हणजे जे वेवलेंथ म्हणतात, ज्या पत्रकाराने वेवलेंथ कॅच केली त्याला समाज कळला, आणि तो व्यक्त समाज हा स्वतःला व्यक्त होता येत नसतं, तो पत्रकाराच्या माध्यमातून व्यक्त होतो असं मी समजतो। जे काही समोर तुमच्या डिजिटल मीडिया असेल, आमचा प्रिंट मीडिया असेल, किंवा आमचा चॅनल असतील, व्हिडिओ असतील, युट्यूबर असतील, तर हा सगळं जो आहे हे आपलं समाज मनाचं अंतरंग असतं। हे अंतरंग सर्वांसमोर मांडण्याची शक्ती असलेला व्यक्ती म्हणजे पत्रकार, आणि त्याची लेखणी एवढी स्ट्रॉंग असते की तो लेखणीला कोणालाच न घाबरता, कोणाचंच म्हणजे कुठलाही भीड भाव न ठेवता
ती लेखणी काम करत असते. म्हणून मी नेहमी म्हणतो, जे विद्यार्थ्यांकडे मी जातो मित्रांनो, सगळ्यात प्रमुख हत्यार, आता संविधान आम्हाला डॉक्टरांनी या ठिकाणी सगळ्यांसाठी दिलं उपलब्ध करून, तर सगळ्यात महत्वाचं हत्यार आम्हाला दिलेलं आहे लेखणी. एकच हत्यार आहे, काही गरज नाही तुम्हाला दुसरी, तुमची लेखणी फक्त फारजट ठेवा, तुम्हाला त्या लेखणीने सगळं काही मिळेल. आणि एक पत्रकार काय देऊ शकतो हे मी सांगायची गरज नाही. आम्ही घडलेलो आहे आपल्यासारख्या पत्रकारांमुळे. जे समाजमत तयार होतं, एखाद्या विषयावर जनमत तयार होतं, ते देखील करण्याला पत्रकारांचंच पूर्ण जे व्यक्त होतात पत्रकार, ते त्याचा खूप मोठा वाटा असतो. नवीन पिढी तयार करण्यातही आपलाच वाटा असतो. आपली जी सदरं असतात, आता मी लोमटे सरांना बोलत होतो, सर म्हटलं डायजेस्ट करायला मला भरपूर जड गेले. त्यांचा काल पहिलं कॉलम होतं, मी आतुरतेने वाचतो. सगळ्या पेपरमधली नवीन येणारी कॉलम्स जे असतात, जानेवारी मध्ये आपल्यासाठी नवीन सदरं सुरू होतात आणि खूप सुंदर देऊन जातात. ते नवीन नवीन काहीतरी असतात, ते एकाच सदराला पकडून पूर्ण वर्षभर पूर्ण मालिका चालू असते आणि त्या पद्धतीने मग तुमचा समाज मनही घडत असतं. त्या याच्यावर आपण भाष्य आपण वाचत असतो. जसं आता तेल आहे, तेल मला फक्त त्या गिरीश कुबेर सरांमुळे माहिती झालं. तेल, तो तेलातला आपला एकदम, आता सगळं काही जर काही असेल मराठीत, इंग्लिश मध्ये आहे, इंग्लिश मध्ये आर्दोगेन आहे, पण ते आर्दोगेन 900 पानाचं वाचायचं कोणी? मी देखील वाचलेलं नाही, माझ्याकडे आहे आर्दोगेन, डॅनियल आर्दोगेनचं पूर्ण 900 पानाचं पुस्तक आहे. पण तू त्याला सोप्या भाषेत सांगणार म्हणजे आमचा पत्रकार. अगदी शॉर्ट मध्ये त्याला करावं लागतं, स्वीट मध्ये करावं लागतं आणि ते करणारे आपण. उदाहरण दिलं मी, असा प्रत्येक विषयात आपण एक एक विषय घेऊन चालतात. दररोजचे कॉलमही असतात आमची, किंवा आमच्या दररोजच्या इथल्या पुरवणी बघा, लोकल प्रश्न आहे, रस्ता असो काही असो, याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम, आम्हाला जागं करण्याचं काम. काही गोष्टी आपल्याकडून माहिती होतात जरी नसल्या, आम्ही आमचा एक अँगल असतो, प्रशासनाच्या भूमिकेतून मी आता बोलतो, एक अँगल असतो, दुसरा अँगल आपण आम्हाला दाखवून देतात की साहेब असं देखील आहे, हे देखील होऊ शकतं. आणि त्यामुळे सकाळीच आमची, माझी सकाळ जी सुरू होते, आमचं जे वृत्तपत्र कात्रणं असतात त्याच्याने सकाळ सुरू होते, सगळ्या पेपरचं वाचून सुरू होते. त्याच्या पलीकडे मी जात असतो. सगळे आपले कॉलम्स, आपले पहिले लोकल बघायचं, नंतर बाहेर जायचं जगाचं. नंतर पहिले माझं जग म्हणजे माझा जिल्हा, माझं गाव म्हणजे माझं जग, हे मी आपल्या रूपाने बघतो. आणि ते सगळं ती आपल्या लेखणीची ताकद आहे. आणि या ठिकाणी मी पत्रकार बांधवांना या शुभेच्छा देतो की आपली लेखणी अशीच पारदर्शक ठेवावी आणि आमच्याकडूनही आपल्याला कायम सपोर्ट असेल, कायम आमचा पाठिंबा असेल आणि कुठेही लागलं आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण या ठिकाणी आजचा हा पत्रकार दिनानिमित्त परत आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आसाराम लोमटे यांनी पत्रकारितेवर भाष्य करताना सांगितले की कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. माननीय कुलगुरूंच्या वक्तव्यानंतर मी बोललो की माननीय कुलगुरू महोदय त्यांचं म्हणून व्यक्त करतील. मित्रांनो, दर्पण दिनाच्या निमित्ताने आपण नेहमीच भेटतो, वेगवेगळे उपक्रम आपण हाती घेतो. या उपक्रमांच्या माध्यमातून आपण पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही करता येतं ते आपण करत असतो. आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना समाजातल्या ज्या सगळ्या विविध समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि हे सगळे प्रश्न सोडवत असताना आपल्याला ज्या अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं, त्या सगळ्या अनंत अडचणींचा सामना करत असताना आपण आपलं काम करत असतो. मगाशी कुलगुरू महोदय बोलताना असं म्हणत होते की महाराष्ट्राची जी भूमी आहे ती महाराष्ट्राची भूमी संतांची आहे आणि ही संतांची भूमी असल्यामुळे ती प्रगतीशील आहे, चांगल्या विचारांची आहे. आणि हे जे आहे हे आपल्याला वारंवार दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं सगळं सार सांगणारं हे पुस्तक आहे. बाबासाहेबांनी मूकनायक सारखं वर्तमानपत्र असेल, जनता असेल, बहिष्कृत भारत असेल, यासारखी अनेक वर्तमानपत्र सुरू केली. त्यांचं मूकनायक सारखं वर्तमानपत्र त्याला 100 वर्ष होऊन गेली. 1920 ला त्याची स्थापना झालेली होती. ते 100 वर्षांपूर्वी स्थापन झालेलं दैनिक, त्या दैनिकाची सुरुवात बाबासाहेबांनी सुद्धा नवे जगी कोणी मुखियाचा झाला सार्थक लाजून नवे भीत, असा संत तुकाराम महाराजाचा जो अभंग आहे, त्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी ती सुरुवात केलेली होती की आता लाजून उपयोग नाही, तर माझ्या समाजावर जे काही अन्याय अत्याचार होत आहेत ते मी मांडले पाहिजेत. आणि हे सगळे जे अन्याय अत्याचार मांडायचे असतील तर ते अन्याय अत्याचार प्रखरपणे मांडण्यासाठी वर्तमानपत्रासारखी दुसरी भूमी नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की काय करू आता, धरुनिया भीड निशंक हे दोन वाजविले, की आता कुठपर्यंत भीड धरायची, आता कधीतरी बोललं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी व्यक्त केली. आणि मग बाबासाहेबांच्या माध्यमातून असेल, नंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सुधारकांनी काम केलं
त्या प्रत्येक सुधारकांनी पत्रकारितेसाठी एक आपलं आयुध मानलं. आगरकरांनी सुधारक सारखं वर्तमानपत्र काढलं. त्याचं ब्रीदच असं होतं की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. अशा प्रत्येक महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या बरोबरीनं वर्तमानपत्राची जी ताकद आपल्या समोर ठेवली. आणि वर्तमानपत्र हे अशा प्रकारचं हत्यार आहे की हे हत्यार कुठल्याही रक्ताचा थेंब सुद्धा न सांडता क्रांती करत असते. ह्या क्रांतीसाठी कुठल्याही हिंसक गोष्टी करण्याची गरज नाही. आणि ही जी ताकद आहे तर ती ताकद ही लेखणीत असते. निचोड गंवार को तलवार निकालो जब तोफ मुकम्मिल हो तो अखबार निकालो. हे जे म्हटलं जातं की जिथं तलवार काम करत नाही तिथं तोफ सुद्धा निकामी ठरते. तिथं आपल्या वर्तमानपत्राची जी लेखणी आहे ती लेखणी या निमित्तानं काम करत असते. आपापल्या ठिकाणी राहून काम करतात. मी मगाशी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पत्रकारांच्या कार्यक्रमात असं म्हणालो होतो की कुठलाही पत्रकार छोटा नसतो मोठा नसतो. कुठलंही दैनिक छोटं नसतं मोठं नसतं. कोणतीही वाहिनी छोटी नसते मोठी नसते. अनेक छोट्या वर्तमानपत्रांनी उघडकीस आणलेले घोटाळे ते नंतर पुढे मोठ्या वर्तमानपत्रांनी आणलेले. आता जी नवी पिढी आहे त्या नव्या पिढीला माहित नसेल महाराष्ट्रामध्ये एक धर्मभास्कर वाघ नावाचं एक प्रकरण होतं धुळे जिल्ह्यातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं. ते तिथल्या एका छोट्या वर्तमानपत्रानं पुढे आणलं. नंतर ते मोठ्या दैनिकांनी आणलं. आज सुद्धा आपल्याला कुठल्या तरी आता एक सोशल मीडियावरचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो की एखादा आदिवासी भागातला माणूस असेल त्याला त्याच्या पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिनी नसेल तर तो खांद्यावर घेऊन जातो 2-2 किलोमीटर पर्यंत. हा व्हिडिओ सुरुवातीला एखाद्या कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येतो. कुणीतरी तो पाडतो आणि मग नंतर ती राष्ट्रीय वर्तमानपत्राची बातमी होते. नंतर ती राष्ट्रीय वाहिनीवर बातमी येते. याचा अर्थ असा की प्रत्येक पत्रकार हा तितकाच तोरा बोलाचा आहे. आता मी तर याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की आता समाज माध्यमांनी खरी लोकशाही आणलेली आहे. त्याच्यात हे बघा कुठल्याही गोष्टी बरे वाईट परिणाम असतात. त्याच्यामुळे समाज माध्यमाचे काही बरे वाईट परिणाम असतील परंतु समाज माध्यमांनी लोकशाही आणलेली आहे. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज कुठलाही माणूस त्याला कुठल्याही प्रस्थापित माध्यमांकडे मला न्याय द्या असं म्हणण्याची गरज नाही. तो त्याचा न्याय मांडू शकतो. त्याचा न्याय मागू शकतो. म्हणून आपण जर बघितलं तर आजच्या काळात आज केवळ पत्रकारच नाही तर आजच्या काळात सर्वसामान्य जबाबदार माणूस आणि जबाबदार नागरिक सुद्धा पत्रकाराचंच काम करतो. त्यामुळे आपण सर्वजण एका अतिशय महत्वाच्या कार्यामध्ये असलेले एक अत्यंत महत्वाचे घटक आहोत. पत्रकार दिनाच्या निमित्तानं दर्पण दिनाच्या निमित्तानं आपणही आपल्या कामाचं सिंहावलोकन करायचं. आपणही आत्मपरीक्षण करायचं. त्याचबरोबर आपण व्यक्तिगत ज्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात जे काय असतात ते सुद्धा सगळं अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु आपलं आरोग्य आणि आपल्या सगळ्याच गोष्टी ह्या महत्वाच्याच असतात. दर्पण दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हार आणि प्रहार याबद्दल भूमिका मांडली. खरं म्हटलं तर असं म्हटलं गेलं की सत्काराला उत्तर देण्यासाठी म्हणून मी बोलावं. मुळात सत्कार हा का घ्यायचा याच्यासाठीचा आपला हा वसा आहे. आपला हा वसा आहे. पत्रकारिता हा एक वसा आहे. हे व्यवसाय नाहीये. ही वृत्ती आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये जोपासली जाते. त्या वृत्तीचा हा सत्कार आहे. म्हणून सत्काराला उत्तर देण्याची गरज नाही. परंतु अशा प्रकारचा सत्कार समाजाने सातत्याने पत्रकाराचा केला पाहिजे. यासाठी पत्रकारांनी समाजासाठी सदैव झटलं पाहिजे. खरं म्हटलं तर खूप छान पद्धतीने आपल्या SP साहेबांनी आपल्याला बोलताना सांगितलं की कसे माणसं घडतात, समाज कसा घडतो. पण असा घडवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, समाजाचा खरा शिक्षक जर कुणी असेल तर तो पत्रकार आहे. मी तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की कोणताही लोकप्रतिनिधी जेवढी समाजाची सेवा करू शकतो त्यापेक्षा काकडभर जास्त सेवा हा पत्रकार करू शकतो. पत्रकारापेक्षा दुसरा कोणी सेवा करू शकत नाही. पीडित जे मागास आहे, जे तळागाळातले अशा साऱ्यांना उजेडात आणणं, त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडणं ही कामगिरी फक्त पत्रकार करू शकतो. अन्य कोणीही करू शकत नाही. अन्य लोकांना पुढे आणण्यासाठी फार ताकद खर्च करावी लागत नाही. पण अशा प्रकारे ज्यांचं जीवन अतिशय उचलले गेलेलं आहे त्या जीवाला जर त्यांच्या वेदनेतून दूर करायचं असेल, त्या वेदनेवर फुंकर घालायची असेल तर ती पत्रकार करू शकतो. जांभेकरांनी साधारणतः 200 वर्षाच्या जवळपास
वर्षापूर्वी घेतलेला हा वसा त्याचा आपण हा वारसा म्हणून चालवतो. 6 जानेवारी हा पत्रकार दिन, दर्पण दिन म्हणून का साजरा करतो आपण? तर या वृत्तीचं सातत्याने आपल्यामध्ये संक्रमण होत राहावं हे समजण्यासाठी म्हणून आपण हा 6 तारखेचा कार्यक्रम आयोजित करत असतो. त्याच्यातून काही लोकांचा फुल नाही फुलाची पाकळी देऊन सत्कार होत असेल, पण जास्तीत जास्त लोकांना याच्यातून फुलं मिळण्याच्या ऐवजी त्यांना शिवे जास्त मिळत असतात. त्याचं कारण असं की वाईट प्रवृत्तीला तुम्ही ज्यावेळेस नामोहरण करता ती वाईट प्रवृत्ती निश्चितपणाने अधिक शक्तिशाली असते आणि अशी शक्तिशाली जी प्रवृत्ती असते त्याच्यावर आघात करणारा हा पत्रकार, या पत्रकाराला कुठेतरी एखाद्या सन्मानाने जर फुल देऊन जर सन्मानित केला तर तो समाजाचा सत्कार असतो. म्हणून आपल्या सगळ्यांचा जो सत्कार झालेला आहे, मी तर असं म्हणतो की हा सामाजिक सत्कार आहे, हा सत्कार समाजाचा सत्कार झालेला आहे. आणि म्हणून आपल्यावर दायित्व आता वाढतं की आपण नित्य नियमाने समाजासाठी काय करत आहोत, समाजासाठी आपण किती उपयुक्त आहोत या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपण अविरत कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. ज्येष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर यांनी पत्रकारितेच्या विविध पद्धतींचा आपल्या भाषणात उहापोह केला. यांचा अभिवादन आपण निश्चितपणे केलेला आहे. मित्रांनो, मला आठवतं मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. विद्यार्थी परिषदेचं काम महाविद्यालय जीवनात करत असताना पत्रलेखनाची मला चांगली सवय लागलेली होती. त्यावेळेस दैनिक लोकमत, अजिंठा यासारखे वर्तमानपत्र असायचे. त्या वर्तमानपत्रामध्ये मी मला जे वाटतं त्या भावना मी सातत्याने प्रकट करत होतो आणि त्या भावना पत्रव्यवहारामध्ये हे पाहिल्या. हळूहळू ही सवय झाली. परंतु विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना मला अशी घडली की मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर करावं अशी एक मी इच्छा बाळगली आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली. मला आनंद अजूनही वाटतो. 1991 ची गोष्ट असेल की सकाळमध्ये दैनिक सकाळमध्ये मी फक्त सामाजिक क्षेत्रात काम करतो, म्हणजे विद्यार्थी परिषदेचं मी काम करतो एवढ्याच आशयावर मला सकाळमध्ये प्रवेश मिळाला होता. नोकरी 91 पासून 24 वर्ष दैनिक सकाळमध्ये मी काम केलं. नांदेड असो, बीड असो, नाशिक असो, पुणे असो. त्याच्यानंतर 4 वर्ष दैनिक लोकमतमध्ये मी काम केलं. 30-32 वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये राहिलेलो आहे, अजूनही आहे. माननीय विजय जोशी सर यांचा दैनिक दिलासा 1972 साली सुरू झाला. माननीय नानाजी देशमुख, आपल्या सर्वांना माहिती आहे, नानाजी देशमुख यांच्या हस्ते या दैनिक दिलासाचा शुभारंभ झाला होता साप्ताहिक म्हणून. आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मागो वैद्य आहेत, अखिल भारतीय प्रवक्ते, त्यांच्या हस्ते दैनिकात रूपांतर झालं. परंतु जोशी सरांकडे नंतर फार मोठे शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या जबाबदारी आल्यानंतर दैनिक दिलासाला मध्ये खंड पडला होता. परंतु मी 30-32 वर्षानंतर सरांचा आग्रह होता की आपलं लोकल दैनिक हे सक्षम असलं पाहिजे, लोकल दैनिकाला त्याचं महत्व आपण पटवून दिलं पाहिजे आणि लोकल दैनिक आपण नावारूपाला आणलं पाहिजे. या इच्छेनं सरांच्या आणि आग्रहातून मला इच्छा होती. आम्ही दैनिक दिलासा सुरू केला. 10 वर्षापासून दैनिक दिलासा आज आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांचा परिचयात आहे, आघाडीवर आहे. बाकी वर्तमानपत्राबरोबर सुद्धा आपण एकमेकांना करतो. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. सातत्याने वस्तुनिष्ठ राहायचं, सत्य लिहायचं, परखडपणे लिहायचं. कोणाला किती नाराज जरी झाला, किती जवळचा मित्र जरी असला तरी तो नाराज झाले चालेल, परंतु आपण आपली बांधिलकी ठेवायची. ही भावना सदैव मी जे मला संस्कार विकसित त्या संस्कारातून मी सातत्याने वाईट गोष्टीवर पडखरपणे लिहिण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. परभणी जिल्ह्यातलं कॉफी मुक्त अभियान असो, त्या परभणी जिल्ह्यामध्ये अफाट कॉफ्या तलावामध्ये कळ झाला होता कॉफ्यांचा. त्या अभियानावर आम्ही दोघा पत्रकारांनी तुटून त्याच्यावर हल्ला चढवला, ती वाईट परंपरा खंडित केली. अशा अनेक प्रश्न अनेक विषय की सातत्याने लिहित आलेलो आहोत. पत्रकार संघामध्ये सुद्धा आम्ही भरगट्टा असे कार्यक्रम असो आम्ही केलेले, हेमंतराव असो, लोके सर असो, माने असो, दूध सर असो, सोबत राहून आम्ही सगळ्यांनी कामं केलेली आहेत. एक संघपणे राहून सगळ्यांनी कामं केलेली आहेत. चांगले उपक्रम राबवले आहेत. पत्रकारांनी सुद्धा कार्यशाळा घेतली पाहिजे.
पत्रकारांना सुद्धा त्याला बेसिक त्याच्या सगळ्या ज्ञान पत्रकारितेत असलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा आम्ही सातत्याने कार्यशाळा घेतल्या. एक लेवलच्या नॅशनल लेवलच्या सगळ्या पत्रकारांची व्याख्याने घेतली आणि अनेक गोष्टीच्या माध्यमातून आपलं परभणी जिल्ह्याचा पत्रकार हा समृद्ध व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. गणपतीनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की आता ही नवी पिढी आलेली आहे. या क्षेत्रात सुद्धा नवीन लोक आलेले आहेत आणि विशेषतः पत्रकारितेचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे. पूर्वी खिळे लावून वर्तमानपत्र सुरू होते, हस्तलिखित होते, नंतर तार असायची, नंतर फॅक्स आला, नंतर कॉम्प्युटर आलं. आता त्याच्याही पलीकडे डिजिटल पत्रकारिता आलेली आहे. आता फेसबुक पेज आहे, युट्यूब आहे, पोर्टल आलेला आहे, त्याच्यानंतर मीडिया तर आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तर आहे. अशा एकंदरीत नवीन ऍप सुद्धा येऊ लागलेले आहेत. पत्रकारिता ही सगळी आता फक्त मोबाईलवर, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ताजी बातमी, वस्तुनिष्ठ बातमी, सत्य बातमी ही वाचकांना हवी आहे. लांबच लिखाण नकोय, चांगले एकदम मोठमोठे लेख सुद्धा नकोय. वाचकांना हा तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीनं द्याल ते सगळं आवश्यक आहे. सगळ्या प्रकारचं ज्ञान आता वापर झाला की एका विषयामध्ये पदार्थ म्हणजे अन्न पदार्थ या विषयामध्ये वर्तमानपत्र चालतात, क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतंत्र वर्तमानपत्र चालतात, म्हणजे अनेक विषयामध्ये काहींच्या विषयावर वर्तमानपत्र चालतात. म्हणजे विषय सुद्धा आता एका विषयामध्ये सुद्धा त्याला लक्ष सोडून आज वर्तमानपत्र क्षेत्रामध्ये काम सुरू आहे. याची दखल आपण सगळे पत्रकार घेत असतो. परभणी जिल्ह्यात सुद्धा पत्रकारांची फार मोठी ही परंपरा आहे. अतिशय नामवंत पत्रकार परभणी जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत, ज्यांनी नोकरी सुद्धा सांभाळली, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारितेमध्ये एक फार मोठा त्यांनी उच्चबिंदू आपल्याला दाखवून दिलेला आहे. त्या परंपरेनुसार आपण सगळे चालत आहोत. मी सर्वांना विनंती करतो की दर्पण दिनानिमित्त आपण या सगळी जी परंपरा आहे ती यशस्वीपणे पुढे चालवत राहू. धन्यवाद. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके यांनी प्रास्ताविकात भूमिका मांडली. बाळशास्त्री आंबेडकरांनी दर्पण नावाचं एक नियत कार्य सुरू केलं होतं. अगदी 193 वर्षापूर्वी बाळशास्त्री आंबेडकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यावेळेच्या अडचणी म्हणजे याच्या अगोदर फक्त एकच नियत कार्य सुरू होतं, ते मराठी भाषेत येणारं एक दुसरं वृत्तपत्र होतं. अत्यंत अडचणीच्या काळात आणि बाळशास्त्री आंबेडकरांचं आयुष्य फार काही दिसत होतं. 2020व्या वर्षी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यावेळी इंग्रजांचा काळ होता. इंग्रजांच्या काळामध्ये भारतीयांना कळावं असं मराठी आणि इंग्रजांना कळावं असं इंग्रजी अशा दोन कॉलम त्यावेळेस दर्पण मध्ये यायचे. तर 8-8.5 वर्ष दर्पण झाला, त्यानंतर दर्पण बंद झाला. परंतु बाळशास्त्री आंबेडकरांनी सुरू केलं दर्पण दिन, दर्पण वृत्तपत्र, त्यावरूनच आपण दर्पण दिन साजरा करतो. आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले त्यानंतर रवींद्रसिंह परदेशी सर, भवन पवार सर, सुरेश नायकवाडे सर, भारत नांदुळे सर या सर्वांचं मी स्वागत करतो. कार्यक्रम खूप लांबलेला आहे, तर माझं मी प्रास्ताविक थांबतो आणि यावेळी बोलताना डॉक्टर भारत नांदुरे काय म्हणाले. त्याच्यावर एक संकल्पना मांडली आहे, हर घर संविधान. तर ही कशी तयार झाली हे एका मिनिटात सांगतो. तर मी MBBS ला असताना माझा एक ग्रुप पार्टनर होता, UPSC ची तयारी करत होता आणि ते करत असताना एक इंडियन कॉन्स्टिट्यूशन बाय एम लक्ष्मीकांत एक पुस्तक होतं, ते माझा मित्र वाचत होता. मग मी सुट्ट्यामध्ये ते वाचलं, 7-8-10 दिवस लागले मला ते वाचायला. वाचत असताना मला असं वाटलं की संविधान तर आहे, मात्र वाचायला थोडंसं सर्वसामान्यांना समजायला थोडं कठीण जाते किंवा वाचत आहे. म्हणून त्या पुस्तकाला मी संक्षिप्तमध्ये असं छोटं केलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण संविधान कसं तयार झालं, 1700 पासूनचे जे ऍक्ट वापरलेले आहेत ते लिहिलेले, जमा केलेले सगळे. त्याच्यानंतर संविधानाबद्दलची जे बेसिक सगळे माहिती आहे की भारताचं संविधान हे जगभरातल्या 50 पेक्षा जास्त देशाच्या संविधानाचा अभ्यास करून हे बनवलेलं आहे. कुठल्या देशामधून कुठला मुद्दा घेतलेला आहे हे या पेज नंबर 10 वर आहे. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते शेवटचं 43 पेज नंबरवर आहे. म्हणजे अगदी संविधानाची संक्षिप्तमध्ये थोडक्यात माहिती व्हावी आणि प्रत्येकाला एक प्रेरणा मिळावी, मोटिवेशन मिळावं, त्यांनी एक अभ्यास करावा, जनजागृती व्हावी यासाठी हे पुस्तक आहे. आणि आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला. मी डॉक्टर आहे, खानापूर पाट्याला माझं हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक आहे. केस पांढरे होणे आणि टक्कल पडणे, ज्यांना केस नाही त्यांना आम्ही केस बसून देतो.
अशा प्रकारची प्रॅक्टिस चालते आणि मग असं वाटतं की बाबा थोडा वेळ आणि मग थोडंसं आपण हे केलं पाहिजे म्हणून मी करत असतो. तर मित्रांनो, हे झालं संविधानाबद्दल बोलवलं मला इतके सरांनी मला हे सगळं सांगितलं. आपल्या सर्वांना आज पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. किती दिवस झाले, आज आपण बघतो की इतके वर्ष होऊन सुद्धा आपण त्यांना मानतो. कशामुळे मानतो? बाळशास्त्री जांभेकर यांना, की त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं, देशासाठी काहीतरी केलं, अशी काहीतरी संकल्पना मांडली, काहीतरी स्पार्क घडवला, म्हणून आज आपण मानतो. 1832 ला त्या काळामध्ये पहिलं दर्पण निघालं आणि तेव्हापासून हे आतापर्यंत चालू आहे. तर मित्रांनो, मला हे सांगायचं की पत्रकार ही एक अफाट ताकद आहे, पत्रकार ही एक शक्ती आहे. पत्रकार जर ठरवलं तर काही होऊ शकते. बरेच लोक म्हणतात किंवा लिहिलेलं पण आहे की मीडिया हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मला असं वाटतं, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो, आता सध्याच्या काळामध्ये तर लोकशाहीचा पहिला स्तंभ आहे. कारण शासन जिथं चुकतंय तिथं पण भूमिका मांडतात पत्रकार, प्रशासन जिथं कमी पडते तिथं पण मांडतात. आणि आता बोलू दे न्यायव्यवस्थेवर, परंतु काही चुका ज्या न्यायव्यवस्थेमध्ये मागे घडल्या, कुठले तरी न्यायाधीश कुठेतरी गेले, तर त्याच्यावर सुद्धा मीडियानं एक सवाल उठवला. म्हणजे याचा अर्थ की प्रत्येकावर अंकुश ठेवण्याचं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम हे पत्रकार लोक करतात. एखाद्या, मला माहिती आहे की जिथं सरकारपद कमी पडते तिथं पत्रकार पुरून उरतो. एखाद्या गरीब माणसाला शिक्षणाला फीस कमी पडली, मला असं वाटतं वाघमारे नावाची मुलगी होती, ती एक अंगणवाडी सेविकेची मुलगी होती, तिचा नंबर MBBS ला लागला होता. मग असंच आपल्या पत्रकार बांधवांनी त्यांची मुलाखत घेतली आणि पेपरला दिलं. तिला बिचारीला MBBS ला पूर्ण लागणारा खर्च देणारे लोक भेटले. म्हणजे पत्रकार माणसं समाजामध्ये परिवर्तन घडू शकतात, पत्रकार माणसं समाजाला दिशा देऊ शकतात. पत्रकारांपासून, तुमच्यापासून, आता आल्याला SP साहेब आधी म्हटले की त्यांनी लिहिलेला लेख खूप छान आहे आणि पुढच्या लेखची पण वाट बघत आहे. तर अशा आपल्या सर्व, म्हणजे तुमच्यापासून जिल्हा, राज्य आणि देश, पत्रकारांमुळे हे सगळं काही व्यवस्थित चालते. आपल्यामुळे सर्वसामान्याला न्याय मिळतो. आपले हे कार्य महान आहे आणि आज या पत्रकार दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला इथं डिस्कस सरांनी बोलवलं, कॉलेजने मला मान सन्मान केला, आपल्या पत्रकार संघाच्या सगळ्या टीमने मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले सर्वांचे योगदान दिलेले आहे. अशा या परभणी तरुणांचा देखील आपण सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आसाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात देखील भरीव योगदान त्यांनी देत आलेले आहे आणि सातत्यपूर्वक त्यांचे योगदान चालू आहे. त्यांनी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रभू दिपकेसर यांच्या हस्ते अनेक वाहन त्यांच्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून असे इंद्रमणी सरांचं हे स्वागत आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्याने. यानंतर ज्यांची विशेष उपस्थिती आहे, मागच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये परभणी जिल्ह्याच्याही टाळ्यांचे सरांचे हे स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करण्यात येईल. यानंतर ज्यांच्यासह यंदा आमच्यासोबत जिल्हा मराठी पत्रकार संघासोबत परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने राजकुमार हट्टीकर सर हे करत आहे. सर जनजागृती व्हावी, तळागाळापर्यंत लोकांना संविधान समजावं यासाठी 1 लाख प्रति त्यांनी स्वतः भारत नांदोली सर आज त्यांची सुद्धा या निमित्ताने विशेष उपस्थिती आहे. त्यांनी दिलेले संविधानाच्या प्रती आपल्या सर्व पत्रकार बांधवांना देखील आपण देणार आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या माध्यमातून संधी भेटलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचं काम महाराष्ट्रभर चालू आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. सुरेश नाईक सर, सरचिटणीस मराठी पत्रकार परिषद. यानंतर शारदा महाविद्यालयाच्या वतीने मी प्रतिकूल आणि अनेक परिस्थितीवर बजावत असताना अनेक अडचणींचा सामना करत सर्व समाज घटकांना घेऊन चालण्याचं काम आदरणीय परदेशी सर करत आहेत.
खूप खूप शुभेच्छा. आपल्या टाळ्या थांबल्या नाहीत पाहिजेत. सणांचा कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला या निमित्तानं आपण या दर्पण दिनाच्या भरीव अशा शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी भगवंताच्या चरणी व्यक्त होते. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या एकदा सरांसाठी पुन्हा. आदरणीय कुलगुरू सर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचं सन्मान चिन्ह, संविधानाची प्रत देऊन त्यांची कुठलीही अडचण आली निसंकोचपणे नेहमी सर त्यांना मार्गदर्शन करत पुढे जाण्यासाठी सरांचं सहकार्य असतं. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आजच्या या दर्पण दिनानिमित्त जिल्हा परभणी मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचा हा सन्मान जोरदार टाळ्या एकदा सन्माननीय कुलगुरू, सन्माननीय पोलीस अधीक्षक व सर्व मान्यवरांच्या हस्ते करत आहोत. खूप खूप शुभेच्छा. आपल्या भविष्यासाठी आपल्या हातून पुढे देखील आपलं मार्गदर्शन सर्वांच्या पाठीशी राहावं ही मंगलकामना या निमित्ताने जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने व्यक्त करतो. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा सन्मान आम्ही करत आहोत. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या सेवन कौशलिकर यांच्यासाठी. आसाराम लोमटे सर यांच्या हस्ते आणि आपल्या कार्यकर्तृत्वाला या निमित्ताने हा सन्मान चिन्ह देत सत्कार करत आपल्या कार्याला शुभेच्छा या निमित्ताने आज या दर्पण दिनाच्या जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून देत आहेत. आपल्या जोरदार टाळ्या सर्वांच्या. परिवार जरी औरंगाबाद मध्ये असला आमच्या दिलीप माने बापूंनी त्यांना इथंच ठेवलेलं आहे, कारण की त्यांची ही सगळी भूमी आहे. बापू अण्णांना सोडत नाही, तुम्ही तुम्हाला बापू सोडत नाही. अण्णा खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्या. परभणी अण्णांना सुटली नाही. परिवार जरी औरंगाबाद मध्ये असला तर टाळ्या वाजविण्यावर टॅक्स लागला नाही, त्यामुळे बिंदास टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्यानंतर आयनच जीवाकडे धारासूर सर त्याच्यामुळे जोरदार टाळ्या सर्वांसाठी, आपल्या मान्यवरांसाठी. कुठलाही कर अजून वाढलेला नाही, त्यामुळे विनंती आपल्या सगळ्यांनी. यानंतर पुढचा सत्कार सन्माननीय आशुर्बा केदार सर पत्रकारितेत पदार्पण केलं. आता बोलताना सांगितलं साप्ताहिकेच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली. असे केदार साहेब यांचं स्वागत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. आदरणीय आशुर्बा केदार सर निश्चितच आपल्याही कार्यकर्त्याला या निमित्ताने आम्ही सलाम करतो. जोरदार टाळ्या. त्यानंतर अजून एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. जोरदार सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना थोडं जायचं, त्यानिमित्त आपल्याशी शुभेच्छा देत ते थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. मी पोलीस अधीक्षक रवींद्र शेख परदेशी साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा देत थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आदरणीय परदेशी. विनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, हिंद हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. कार्यक्रमाचे संचालन राहुल वहिवाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभू दिपके, प्रवीण देशपांडे, राजकुमार हटेकर, लक्ष्मण मानोलीकर, रामेश्वर शिंदे, शिवशंकर सानुने, शेख इफ्तेखार, धाराजी भुसारे, विठ्ठल वळखुते, मोईन खान, सुधाकर श्रीखंडे, सुरेंद्र पाथरीकर, रामचंद्र कोठेकर, प्रकाश साळवे, अनिल दाभाडकर, लक्ष्मीकांत बनसोडे, उत्तम बोरसुरीकर, फहीम काळजी, शिकोयुद्दीन खतीब, भूषण मोरे, मंचक खंदारे, माणिक शिंदे, महमूद खान, प्रशांत खंदारे, संजय बगाटे यांनी केली. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.